नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्यात। सुरुवातीला एक अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघतोय। विदर्भातील सर्व जागांवर आमचा विजय निश्चित आहे, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। मोदींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळतोय। शरद पवारांबाबत प्रफुल्ल पटेल जे म्हणाले ते सत्य आहे। शरद पवार भाजपसोबत येण्यास 50% तयार होते, असं प्रफुल्ल पटेलांनी वक्तव्य केलेलं होतं आणि तेच आता त्याच्यावरती देवेंद्र फडणवीसांनी हे वक्तव्य केलंय। आहेत उपमुख्यमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीसजी। भाऊ, पहिल्या टप्प्यातला प्रचार वेगानं सुरू आहे, काय सांगाल तुम्ही? आज गडचिरोली दौऱ्यावर आहेत। पहिल्या टप्प्यामध्ये आता प्रचार हळूहळू शिगेला पोहोचतोय। 19 तारखेच्या निवडणुका आहेत आणि एक प्रचंड मोदीजींची लाट ही आम्हाला पाहायला मिळते। लोकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात एक सकारात्मकता पाहायला मिळते आहे आणि विशेषतः गडचिरोलीमध्ये मला पूर्ण विश्वास आहे की जी काही विकासाची कामं इथे झालेली आहेत, एक नवीन आणि आधुनिक गडचिरोली तयार करण्याचा जो आमचा प्रयत्न आहे, निश्चितपणे त्याला एक सकारात्मक लोकांचा रिस्पॉन्स मिळेल आणि आमचे उमेदवार अशोक नेते या ठिकाणी चांगल्या मताने निवडून येतील। पहिल्या टप्प्यात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 2 प्रचार सभा झाल्या। दुसरीकडे काँग्रेसचे मोठे नेते मैदानात दिसत नाही। मला असं कळलं आहे की आता ते येणार आहेत, पण निश्चितपणे ते आले तरी काही फार त्याच्याने फरक पडेल, काही परिवर्तन होईल असं मला वाटत नाही। विदर्भात 10 लोकसभेच्या जागा आहे, किती जागा जिंकण्याचा विश्वास? 10 जागा आम्ही 100% जिंकू। मागच्या वेळेस 9 जिंकलोच होतो। एक ॲक्सिडेंट आमचा झाला होता चंद्रपूरमध्ये आणि 30 जागा 40,000 मतांनी आम्ही हरलो होतो, पण यावेळेस चंद्रपूर सहित 10 जागा आम्ही जिंकू, मला विश्वास आहे।